आरक्षण घेऊन आल्यास अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारतो मनोज जरांगे। मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देणाऱ्या अजित पवारांवर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी हल्लाबोल करत खोचक टोलाही लगावलेला आहे। अजित पवार आरक्षण घेऊन आल्यास मी त्यांच्या गळ्यातच उडी मारून चिपकतो असे जरांगे म्हणाले। दरम्यान यावेळी बोलताना म्हणाले की अजित पवारांना म्हणावं एकदा तरी 7 महिन्यात एकदाही आले नाही। तुम्ही मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलला पाहिजे। मी कोणालाही भेटायला तयार आहे। आरक्षण घेऊन आले की गळ्यातच उडी हाणतो। अजित पवारांना कारवाई करू म्हणायची काय गरज होती? त्यांनीच काडी लावून दिली। मात्र अजित पवार आरक्षण घेऊन आले की मी त्यांच्या गळ्यातच उडी मारेन, असा चिपकून बसेल की निघणारच नाही असेही जरांगे म्हणाले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत। त्यासाठी जरांगे 20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पायी दिंडी घेऊन निघाले आहेत। त्यांच्या याच आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। सकाळी 11 वाजेच्या सुमारास जरांगे हे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढत आहे, तर अनेक आंदोलक थेट 26 जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहेत। तर आणखीन 3 दिवसांचा प्रवास केल्यावर जरांगे मुंबईत दाखल होणार आहे। शर्वरी सबस्क्राइब करा 30 जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।